व्यासपीठावरती आम्ही विशेष सन्मान घेतोय या ठिकाणी, कारण संध्याकाळचं सत्र सकाराम आपल्याला कमीत कमी जास्तीत जास्त टाइम आपल्याला संध्याकाळच्या सत्रासाठी ठेवायचं आहे. तर मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय मुकेश घाडगे यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. हा सन्मान आमचे मंडळाचे आधारस्तंभ धुंडीबा धुमाळ यांना विनंती करीन आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. मुकेश घाडगे यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. ज्या वेळेस KSKच्या स्पर्धा असतात त्यावेळेस या ठिकाणी नक्कीच प्रत्येक स्पर्धेला हजेरी लावणारं व्यक्तिमत्व मुकेश घाडगे यांचे वडील यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर श्री भैरवनाथ मित्रमंडळ मुंबई कोगवे बसा या मंडळाचे विद्यमान प्रमुख सल्लागार अशोकदादा कदम यांचाही विशेष सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. आणि हा सन्मान सन्माननीय BCC11 संघाचे आधारस्तंभ आदरणीय अविनाश दादा कदम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. प्लीज अशोकदादा कदम श्री भैरवनाथ मित्रमंडळ मुंबई या मंडळाचे विद्यमान सल्लागार त्यांचा विशेष सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. अविनाश दादा कदम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पंच हा सामना 3 ओव्हरचा असेल. फर्स्ट राऊंड प्रत्येक टीमचा 4 ओव्हरचा असेल. तदनंतर आपण सेकंड ओव्हर थर्ड राऊंड असेल तो 3 षटकांचा असेल. धन्यवाद पंच. आजच्या दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी पंच लाभलेत, नक्कीच कौतुक करेन. अनेक खुल्या गटातील स्पर्धा हे पंच करत असतात. मग त्यामध्ये सुप्रीमो चषक, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, तदनंतर मुंबईतील मोठमोठ्या स्पर्धा असतील, गुजरातच्या मोठमोठ्या स्पर्धा असतील. आणि खरंच या ठिकाणी पंच म्हणून सूर्यकांत आडाव सर, शिवरामजी वैती सर, त्याचप्रमाणे राजनाईक सर यांचं कौतुक करेन. आणि सातत्यपूर्व KSK क्रीडा प्रतिष्ठानबरोबर 7 वर्ष हे पंच जोडले गेलेत. त्याचबरोबर ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारत देशामध्ये, आखाती देशामध्ये दाखवण्याचं काम यूट्यूबच्या मार्फत, खेल चॅनलच्या मार्फत या ठिकाणी आपण दाखवतोय. पहिला चेंडू डिलिव्हर केला जातो. यस, अलॉंग द कार्पेट समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक 2 जातील तोपर्यंत मात्र 2 धावा स्कोरबोर्डवरती अंकित केल्या जात आहेत. नेक्स्ट मॅच असेल वाकी अगेन्स्ट अहिरे वानवली. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करेन आपण तयार राहा, कारण 3 षटकांचा सामना आहे. स्ट्राईक एंडला तुम्ही बॅट्समन पाहताय मिस्टर किरण घाडगे, इरणे गावचा हा सुपरस्टार खेळाडू. खुल्या गटातील अनेक स्पर्धा, मोठमोठ्या स्पर्धा खेळताना आपण या खेळाडूला पाहिलंय. ओ, इथे मात्र स्विंग अँड मिस, अतिशय चांगला चेंडू. आणि त्याच्या समोर मात्र जो गोलंदाज आहे तो अमोल मालुसरे, KSK प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेचा बेस्ट बॉलर तुम्ही पाहताय. आणि खऱ्या अर्थाने BCC11 संघाला बॅकफुटला ढकलण्याचं काम या गोलंदाजाने केलं होतं. पहिल्याच षटकामध्ये राजची महत्त्वपूर्ण विकेट, ती ख्याती आहे या बॉलरची. चांगली बॉलिंग करताना आपण पाहतोय अमोल मालुसरे. ओ, इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन चेंडूला फेकून दिले अलॉंग द कार्पेट. चेंडू जाईल काव कॉर्नर क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. सुपर बॅटिंग किरणला जसं आपण पाहिलं तर अंबरनाथ कडून तो बिलॉंग करतो, जसं अनंत वाघ, मॅगी याच्याबरोबर तो ओपन करताना आपण अनेक खुल्या गटातील स्पर्धा पाहिल्या. मग त्यामध्ये रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असेल. आणि पहिला KSKचा खेळाडू कोण जर रतनबुवा चषक खेळला असेल तर तो खेळाडू म्हणजे किरण घाडगे. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये, मग भिवंडी प्रीमियर लीग असेल, तदनंतर गुजरातचं क्रिकेट असेल, अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळणारा क्रिकेटर जर कोण असेल तर किरण घाडगे स्ट्राईक एंडला बॅटिंग करतोय. त्याच्या समोर मात्र दर्जेदार बॉलिंग होताना पाहायला मिळते. ओ, इथे मात्र बॅकफुटला गेले. यस, ऑन ड्राईव्हला खेळायचा होता, चांगला चेंडू. यस,
पंच सांगतायत चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघाने अगदी गोगवी बीसीसी आणि तोरणेवाडी या दोन संघांना अगदी घराचा रस्ता दाखवून दोन संघ द्वितीय फेरीमध्ये खेळतायत. यस इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट बॅटची एज घेतली आणि मात्र त्रिफळाचीत होऊन किरण गाडगे बॅक इन पवेलियन. मोठी विकेट तंबूच्या आसऱ्याला जाताना एरने संघ अडचणीत. त्याचबरोबर यूट्यूब चॅनल आपण पाहता खेळ चॅनलच्या मार्फत ही स्पर्धा संपूर्ण भारत आणि भारत देशाच्या बाहेर आखाती देशांमध्ये त्याचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. तिसरा दिवस आहे. डे 3 मध्ये आपण मॅचेस पाहताय. मॅच क्रमांक 3 गुणलेखक आमच्या सोबत आहेत मारुती डेबे, कॅमेरामॅन असतील पूर्वेश शेळके, ऑपरेटर आहेत विशालजी म्हात्रे सर आणि साऊंड सिस्टम तुम्ही पाहताय भोसले डेकोरेटर्स. अप्रतिम दर्जेचं आयोजन तुम्ही पाहताय. अर्थातच SBCC ट्रॉफी 2022. तोरणेवाडी संघाचे कॅप्टन त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. आयोजन समितीची संपर्क साधा. खराब लाईन इथे मात्र तुम्हाला लाईन महत्त्वपूर्ण असेल. ज्या वेळेस आपण पाहतो चांगली बॉलिंग करताना अनेक बॉलर जर पाहिले तर त्यावेळेस त्यांचा टप्पा खूप महत्त्वाचा. टप्पा चुकला कार्यक्रम झाला. त्यासाठी तुमचा टप्पा महत्त्वपूर्ण आहे. चांगली लाईन लेननी तुम्हाला बॉलिंग करावी लागेल. स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज आपण पाहतोय वैभव. ओ इथे काय फटका खेळलाय वीरेंद्र सेवकच्या स्टाईल मध्ये. झेल अप्रतिम झेल सुपर यार. टाळ्या तर मित्रांनो झाल्या पाहिजे. राहुल काय झेल घेतले. 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे अनिल शिंदे यांच्याकडून. हा दर्जा आहे मित्रांनो KSK क्रीडा प्रतिष्ठानचा. सुपर यार राहुल क्या बात है. हे क्रिकेट आहे मित्रांनो KSK क्रीडा प्रतिष्ठानचं. राहुल अप्पलातून जेल सुपर यार. धावसंख्या मात्र स्कोरबोर्ड होती लागते. एकूण धावसंख्या 7 धावा स्कोरबोर्ड होती लागतायत. हा झेल लगेचच व्हायरल केला जाईल. लगेचच प्रत्येकाच्या स्टेटस इन्स्टाला फेसबुकला तुम्हाला हा झेल पाहायला मिळेल. मी सरांना विनंती करेन सर लगेचच हा झेल तुम्ही कट करून जास्तीत जास्त व्हायरल करा. विदेश सुदेश सुपर यार क्या बात आहे. हे क्रिकेट KSK क्रीडा प्रतिष्ठानने दिले आणि हा दर्जा राहुलने दाखवलाय. आजच्या 3 दिवसामधला सर्वोत्कृष्ट झेल घेणारा खेळाडू कोण असेल तर केळगड सोळशी संघाचा राहुल. मन जिंकलं यार या खेळाडूने सकाळच्या सत्रामध्ये. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय प्रतीक आणि बॅट्समन मात्र स्वतः कॅप्टन नितीन घाडगे. चांगली बॅटिंग करावी लागेल तुम्हाला या मॅचमध्ये. यस इथे मात्र हा चेंडू सोडून दिलाय. यस पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल +1. आडाव सर आहेत त्या ठिकाणी सूर्यकांत आडाव. त्याचबरोबर आमचे वैती सर असतील आणि राजनाईक सर असतील. हे लाडके पंच आहेत KSK क्रीडा प्रतिष्ठानचे. कारण सातत्यपूर्व ज्या वेळेस KSK कडून कॉल दिला त्यावेळेस मात्र या पंचांनी हजेरी लावली. कौतुक करावं लागेल. इथे मात्र बॅकफुटला गेले. यस अपील होते लेग बिफोरची परंतु स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. यस 1 धाव मात्र स्कोरबोर्ड होती अंकित केली जाते. चांगली बॉलिंग होते. चांगल्या फॉर्म मध्ये आहे केळगड सोळशी संघ. काय बॅटिंग केली होती मयूरने पहा. हल्ला बॉल केला होता गौरव या बॉलरवरती. 5 षटकार त्यांनी तब्बल मारले होते त्या षटकामध्ये. आणि हा ज्या पद्धतीने बॅटिंग ऑर्डर आहे केळगड सोळशीचा अतिशय चांगलं क्रिकेट खेळलं जातं. इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळायच्या अगदी गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. काऊ कॉर्नरची सीमारेषा तोडले. चेंडू मात्र जातोय सरळ 4 धावांसाठी. सुपर यार. बॅटिंग करणं गरजेचं असेल. आडव्या बॅटनी हा फटका घेतला होता. अगदी मिडल ऑफ द बॅट केला होता. तुम्हाला वेट करावं लागेल. टायमिंग खूप महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये. वेट करून खेळावं लागतं. ज्या वेळेला गती परिवर्तन होईल त्यावेळेला तुम्हाला अगदी वेट करावं लागतं. बॅकफुटला शॉट खेळावे लागतात आणि ते करताना मात्र मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोहित चांगली बॉलिंग चांगली. इथे विकेटची संधी नितीन गाडगेला परतावं लागतंय. अतिशय खराब क्रिकेट एरने संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. नितीन घाडगे बॅक इन पवेलियन.
नक्कीच आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहताय की अनेक पाहुणे या ठिकाणी हजेरी लावतील, कारण स्पर्धा आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. डे 3 मध्ये आपण येऊन पोहोचलोय आणि आजच्या दिवसामध्ये मोठ्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. जसं असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी 2022 ही स्पर्धा जर आपण पाहिली तर अगदी आजचा फायनल म्हणजे मेगा फायनलचा सामना असेल. 4 वाजता हा सामना खेळवला जाईल आणि जसा टाईम जवळ येईल तसे तसे प्रेक्षक मात्र या मैदानाकडे आकर्षित होणार. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, या चेंडूला अलॉंग द कार्पेट खेळले. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चुकी होते. यस, मयूर मालुसरे बॅकअप देत आहेत. 2 धावा मात्र स्कोरबोर्डवरती अंकित केल्या जात आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकूण धावसंख्या 16 स्कोरबोर्डवरती लागते. चांगली बॅटिंग करावी लागेल. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांमध्ये तुम्हाला कमीत कमी 35 ते 40 धावा स्कोरबोर्डवरती ठेवाव्याच लागतील, कारण समोर त्या पद्धतीची बॅटिंग ऑर्डर आहे. या चेंडूला आडव्या बॅटनी खेळल्या. बॅटची एज लागली जाते. यस, त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. फेक केली जाते का? हो, यस. इथे मात्र पुन्हा एकदा विकेटची संधी. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा ही विकेट तंबूच्या आसऱ्याला. 4थी विकेटचं पतन होईल. एरने संघ मात्र अडचणीत येताना आणि एक मात्र शॉर्ट धाव आहे, म्हणजे कोणतीही धाव नसेल या चेंडूवरती. खराब क्रिकेट. क्या बात है. जे घडतंय ते अगदी केळघर सुळशी संघाच्या बाजूने जाते. राहुलने काय कॅच घेतलाय. 100 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी कौतुकाची थाप म्हणून अनिल शिंदे यांच्याकडून या ठिकाणी व्यासपीठावरती आले. जशी मॅच संपेल आपलं पारितोषिक सर घेऊन जावा. आता मात्र न्यू बॅट्समन विदेश घाडगे, ज्यांनी मागच्या मॅचचे हिरो राहिलेत. अतिशय चांगली बॉलिंग केली होती त्या सामन्यामध्ये. इथे मात्र बॅटिंग करावी लागेल. संघ अडचणीत आहे आणि ज्या वेळेस तुम्ही अडचणीत संघ असतो त्या वेळेस तुमचा खेळ उंचावणं गरजेचं असतं. एखाद्या बॉलरनी जर खराब बॉलिंग केली तर त्यानंतर येणाऱ्या बॉलरनी चांगली बॉलिंग करून पुन्हा एकदा सामन्यामध्ये संघाला घेऊन यायचं असतं. तसंच प्रकारे ज्या वेळेस बॅटिंग कोसळते त्यावेळेस नवीन बॅट्समननी येऊन मात्र तो डाव सावरायचा असता आणि इथे मात्र विदेश गाडीच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. दिनेश, ओ फ्लिक्सचा फटका. यस, विराट कोहलीच्या स्टाईलमध्ये. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. फेक केली जाईल. 2री विकेटची संधी होती. इथे मात्र सुरक्षित विदेश गाडगे. चला, यानंतर होणारा सामना असेल. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण तयार राहा. लगेचच आपला टॉस केला जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते. 19 धावा लागतायत. अठरा धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. करेक्शन केलं जाईल. लिहून घेऊ दे मला पुढच्या कोणत्या येतात सगळं गोंधळ होते आहे ना. लक्ष ठेव. प्रथमेश नवीन बॉल 18 नवीन बॉलर प्रथमेश. गावळी हातरीवाडी चांगली बॉलिंग करताना नवीन गोलंदाज आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती प्रथमेश गोलंदाजी करतोय. बॅटिंग गोगवे BCC या संघाबरोबर अफलातून केली. प्रथमेश एक रायझिंग स्टार आहे या केळघर सुळशी संघाचा. चांगलं क्रिकेट खेळलं जातंय. इथे स्लोअर चेंडू. ही कला पाहिजे तुमच्याकडे. इथे मात्र अगदी स्वतः विदेश घाडगे तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळते. विकेट क्रमांक जर आपण पाहिली तर 5 विकेट्स या ठिकाणी
एरणी संघाचे पडतायत आणि जर धावसंख्या जर आपण पाहिली तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते 20 धावा स्कोरबोर्डवरती लागते, म्हणजे संघ अडचणीत आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे आणि अजूनही 3 चेंडू आहेत, परंतु या 3 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके येत आहेत तर हा संघ नक्कीच पुन्हा एकदा मॅचमध्ये येऊ शकतो. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. निलेश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. एक चांगली मॅच तुमच्या समोर आहे. 2 संघांमध्ये 2 बलाढ्य संघ आहेत. द्वितीय फेरीचा सामना खेळतात. प्री क्वार्टरचा फायनल सामना तुमच्या समोर. इथे मात्र स्विंग अँड मिस. काय बॉलिंग केली पहा, सुपर यार. प्रथमेशनी चांगली बॉलिंग केली आणि संघाला मात्र अतिशय चांगलं यश मिळवून देताना मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. क्या बात आहे, सुपर यार. हा लेग साईडला, परंतु पंचांचा स्पष्ट नकार येतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. 1 धाव मात्र स्कोरबोर्डमध्ये ॲड केली जाईल. 21 धावा स्कोरबोर्डवरती लागत आहेत. येस, इथे मात्र चांगली बॉलिंग करताना इथे मात्र विकेटची संधी असेल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. शेवटचा बॉल आहे का? किती धावा झाल्या? 21 धावा स्कोरबोर्ड होती लागतात. शेवटचा चेंडू असेल. चला कॅप्टनना विनंती करेन, चला टॉससाठी या. वाकी संघ आणि अहिरे वानवली संघ टॉस केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. प्लीज आपल्याला विनंती असेल या. सुदेश घाडगे, सुदेश सकपाळ, आपल्याला विनंती असेल टॉससाठी या. वाकी संघाकडून गणेश कदमला विनंती असेल टॉससाठी या. चला लगेच. चला विनंती असेल कॅप्टन राहुलला विनंती करेन व्यासपीठावरती ये. अप्रतिम झेल टिपलाईस अनिल शिंदे यांच्या शुभ हस्ते 100 रुपयाचं पारितोषिक दिले जाते. कॅमेरामॅन प्लीज. राहुल या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. यस, 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. थँक्यू सो मच. राहुल काय म्हणशील? उडता हुआ राहुल पाहायला मिळाला जॉन्टी रोड्स. नाही, आज आमच्या सर्वच प्लेयरांनी 100% दिलं आहे, त्यामुळे मलाही माहिती होतं माझ्याकडून ही कॅच 100% होणारच होती. सर्व प्लेयर आज 100% परफॉर्मन्स करत आहेत. थँक्यू आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला मॅचसाठी. चांगला झेल टिपलाय, लगेचच तो झेल व्हायरल केला जाईल. सरांना विनंती करेल, तो झेल ऑलरेडी व्हायरल झालाय. सुपर्ब यार, सुपर्ब कॉट. पुन्हा एकदा जाऊया महत्त्वपूर्ण सामन्याकडे. वाकी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे आणि अहिरे वानवलीचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या मुंबई मंडळाचे महत्त्वपूर्ण सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. रमेश देसाई यांच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी टॉस करतोय. दोन कॅप्टनमध्ये टॉस केला जाईल, परंतु पहिला इथे मात्र आपण टॉस कोण मागेल त्यासाठी चॉईस असेल. मानवीय कॅमेरा इकडे. इथे बघूया कोण मागेल. यस, इथे मात्र सुदेश. टॉस केला जातोय. महत्वपूर्ण टॉस असेल दोन संघांमध्ये. स्विंग द कॉइन. हेड इज अ कॉल, परंतु टेल. टॉस जिंकलाय गणेश. प्रथम काय स्वीकारशील? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचं कारण? आम्ही चेस करू शकतो. किती त्यांनी 70 मारला 80 मारला तरी आमच्याकडे बॅट्समॅन आणि आज महत्त्वाची गोष्ट आमच्या गावचे सर्व खेळाडू उपस्थित आहेत. स्पर्धेबद्दल स्पष्ट मत? स्पर्धेबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे, कारण का 3 दिवस सर्व सांगतात, मी काय वेगळं सांगू. अप्रतिम स्पर्धा आहे. सुदेशकडे जाईन. प्रथम फिल्डिंग सुद्धा स्वीकारले, तुला बॅटिंग करायची. किती धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जातील? मी जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करेन, कारण समोरचा पण मातबगर संघ आहे. खूप त्यांनी प्राईज मारलेत आणि सर्व एक्सपिरियन्स खेळाडू त्यांच्या संघामध्ये पण आहेत.
पण आमची पण आज टीम बऱ्यापैकी आली आहे. 11 जण आज होतील, त्याच्यामुळे आम्ही जास्त रन मारण्याचा प्रयत्न करेन. किती रन मारेन हे सांगू शकत नाही, पण समोरच्या टीमकडे बघता आम्हाला जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देईन. इथे मात्र टॉसमध्ये वाकी विन द टॉस अँड फील्ड फर्स्ट. मंगेश देसाई यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. मंगेश देसाई, हा? यश देसाई, आपल्याकडे चावी आहे, गाडीची चावी घेऊन या. यश देसाई, मंगेश देसाई. मॅच संपल लगेच ही. मग चावी कुठे? चावी इथंच ठेवा, बॉक्स घेऊन इथंच ठेवा. चला, सुमित आउट होतोय. इथे मात्र धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते. एकूण धावसंख्या 7 धावा लागत आहेत. टार्गेट आहे या मॅचमध्ये 22 धावांचं टार्गेट आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मिस्टर अविनाश, कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा त्यांच्या मार्फत केली जाते आणि कॅप्टन म्हणून सुद्धा एक यशस्वी कॅप्टन म्हणून केळघर सोळशी संघाची धुरा त्यांनी सांभाळली. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्री क्वार्टर फायनलचा हा सामना आहे. ओहो, स्टँड अँड डिलिव्हर. या चेंडूला मात्र फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. सुमित मालुसरे, ब्रँडेड फटका येतोय 6 धावांसाठी. सुपर बॅटिंग यार, सुपर स्ट्राईक. आणि ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय आणि ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर KSK क्रीडा प्रतिष्ठानाने त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान राहिलंय सन्माननीय रामचंद्र मालुसरे साहेब यांचं. आणि स्वतः ते एक दर्जेदार क्रिकेटर होते केळघर सोळशी संघाकडून. आणि त्यांचा मुलगा सुमित मालुसरे बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट घरामध्ये जर पाहिलं तर त्यांचा छोटा भाऊही क्रिकेट खेळतो, त्यांची छोटी बहीणही क्रिकेट खेळते. त्यामुळे एक क्रिकेटमय वातावरण, परंतु त्यामध्ये सक्सेस मिळणं खूप महत्त्वाचं असतं. सुमित मालुसरे अफुल्लातून बॅटिंग करतोय पहा. चला, प्रेक्षकांना विनंती करेन चेंडू घ्या, नसेल तर लगेच दुसरा चेंडू घ्या. विनंती असेल जुने चेंडू द्या प्लीज. जुन्या चेंडूचंही एक बॉक्स घ्या. गणेश, जुना चेंडू घ्या सर, तिथे आहेत ना, 3 चेंडू आहेत. नवीन चेंडू द्या प्लीज. चला, वेळ नाही आपल्याकडे. पंचांना विनंती करेन, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. बॉलचा बिलकुल विचार करू नका. लगेच तुम्ही नवीन बॉल घ्या, लगेच जुना बॉल घ्या, टाईम वाचवा. विनंती असेल. हो, इथे मात्र बॅकफुटला गेले. आडव्या बॅटनी फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. जसा चेंडू पडला अगदी टप्पा खाली राहिला. चेंडू जाऊन स्थिरावतोय किरण गाडगीच्या हातामध्ये. चांगलं बॅटल रंगलंय मैदानाच्या आतमध्ये. केळघर सोळशी अगेन्स्ट एरने. ओ, याही चेंडूला लेग साईडला फिरवायचं होतं, फेकून द्यायचं होतं. मैदानाच्या बॅटची एज घेतली जाते. चेंडू मात्र जाईल डिक्लेअर झोनमध्ये. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते ती 14 धावा. 22 धावांचं टार्गेट घेऊन चाललाय. वाकी संघाला विनंती करेन, आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. मिस्टर पोलाड, गणेश कदम, लगेच मैदानाचा ताबा घ्या जशी मॅच संपल. ओके. आणि प्रत्येक खेळाडूला विनंती असेल की आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचंय. गणेश आणि सुदेश गाडगे, सुदेश सकपाळ, चला आपापल्या डगआउटमध्ये जाऊ शकता तुम्ही. लगेचच ही मॅच संपेल. मोठी मॅच असेल कारण 2 स्टार तुमच्या समोर येतील. एका बाजूला गणेश कदम तर एका बाजूला सुदेश सकपाळ. लालबाग परिसरामध्ये, शिवडी परिसरामध्ये अफलातून असणारा हा खेळाडू. आणि गणेश कदम आपण सातत्यपूर्व राहिलंय, चांगलं प्रदर्शन करताना या खेळाडूला आपण पाहिलं. ओह, इथे पहा, सुपर यार. टेनिस बॉल क्रिकेटचं मादक सौंदर्य अगदी समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट केलाय फटका. मात्र एका धावेसाठी जाईल पण चांगला फटका. असे फटके प्रेक्षकांना पाहण्यास खूप आवडतं. अगदी लेदर बॉल कॉपीबुक स्टाईलमध्ये खेळलेला हा फटका एका धावेसाठी जातोय. स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते. ओ, इथे मात्र फ्लिक केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. विदेश गाडगे चुकी करणार नाहीत.
फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय मिस्टर सुमित. सुमित नाही हा अविनाश सुमित मालुसरे बॅक इन पवेलियन. खेळाडूंना विनंती असेल आपण आपापले खेळाडू कक्ष निवडा. मयुरेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. मयूर मालुसरे काय बॅटिंग केली पहिल्या सामन्यामध्ये, अगदी मन जिंकलं होतं प्रेक्षकांचं. दुसऱ्या सामन्यामध्ये तो त्याला माहीत आहे थोडंसं पाठी ठेवलंय, सामना खेचायचा असेल तर त्याची गरज असेल. ओहो इथे मात्र हलक्या हाताने खेळायचा होता. सिंगल दुसऱ्या धावेसाठी जात आहेत का स्पष्ट नकार दिलाय मयूरनी, थांबवलंय कारण गरज नाही, विकेट्स द्यायची गरज नाही. बोलव ना मग कॉल करते सगळ्यांनी या म्हणा होता मॅच संपत आलेला. हा मग तेच केलं बंद केलं तरी आवाज येतो. दुसरी मॅच कुठे दुसरीकडे असतं ठीक आहे, नसलं तर या लवकर खराब. अरे पण कळलं पाहिजे ना. त्यांचे टीम लोगो मिळाले तर तुम्हाला वाक्याने याचे वाकीचा टीम लोगो मिळाला नाही कोणाच भेटलंच नाही. पूर्णेवाडीचा आला आहे हेच माझं आत्रेवाडीचं आहे. नसले तर कशाला आपल्याकडे वेळ पण कमी आहे. मला तुम्ही लिंक कुठं पाठवली ती कॅच पाठवली का? हां हो हो सर. रेस्ट बाबा जास्त नाही लोड घेत नाही नाही चालू आहे. वा 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 सर सुपर हा कडक. नाही चालू बोल भाई किती रन पाहिजे? 6 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. केळघर सोळशी संघ या सामन्यामध्ये पुढे आहे 6 चेंडू 2 धावा. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत कोणतेही भाकीत करणं मूर्खपणाचं ठरेल. अनेक सामन्यांमध्ये आपण पाहिलंय जशा धावा कमी असतात तशा इथे वीरेंद्र सेवकच्या स्टाईलमध्ये कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मात्र चाललाय धन 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 सीमारेषेपार 4 धावा. सामना इथे मात्र संपला जाईल. यस या सामन्यामध्ये केळघर सोळशी संघाने बाजी मारले आणि क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये हा संघ सामील झालाय. एरणे संघाचं खूप खूप शुभेच्छा देईन आणि आभार माने.